नमस्कार मंडळी. तुम्हाला माहितीये का, शेअर बाजारात पैसे कमवण्यासाठी बाजार फक्त वर किंवा खाली जायलाच हवा असं नाही, बाजार शांत असताना सुद्धा कमाई करता येते. आणि त्यासाठीच ऑप्शन स्ट्रॅटेजीच्या दुनियेत एक खूपच इंटरेस्टिंग आणि कमी जोखमीची पद्धत आहे, ती म्हणजे बुल-पुट स्प्रेड. चला तर मग आज आपण ही स्ट्रॅटेजी एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. असं होतं ना आपल्यासोबत, वाटतं की मार्केट इथून वर जाईल, पण मनात कुठेतरी एक छोटीशी भीती असते की अरे अचानक खाली आला तर जास्त रिस्क नको बाबा. मग अशा वेळेस काय करायचं? तर त्यावर एक मस्त मार्ग आहे. ओके, तर मग थेट मुद्द्यावर येऊया. ही बुल पुट स्प्रेड स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय आहे आणि ती काम कशी करते बघूया. तर बघा, बुल पुट स्प्रेड म्हणजे काय? ही स्ट्रॅटेजी तेव्हा वापरतात जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट खूप जोरात वर नाही जाणार, पण खालीही पडणार नाही. म्हणजे एकतर स्टेबल राहील किंवा थोडंसं अगदी किंचित वर जाईल. आता यात करायचं काय असतं, तर आपण एकाच वेळी एक पुट ऑप्शन विकतो आणि स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणजे सेफ्टीसाठी त्यापेक्षा कमी स्ट्राईक प्राईसचा दुसरा पुट ऑप्शन खरेदी करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा ट्रेड घेतल्या घेतल्या आपल्या अकाउंटमध्ये काही पैसे क्रेडिट म्हणून जमा होतात. आता थेअरी तर झाली, पण हे खरंच कसं काम करतं हे समजून घ्यायला एक खरं-खुरं उदाहरण बघूया. चला, निफ्टीचा एक एक्झाम्पल घेऊ आणि सगळं क्लिअर करून घेऊया. ओके, तर समजा निफ्टी सध्या 25,000च्या लेव्हलवर ट्रेड करतोय आणि आपलं मत काय आहे? आपलं मत आहे की निफ्टी इथून खाली तर नाही जाणार. एकतर तो इथेच राहील किंवा थोडा वर जाईल. म्हणजे आपला व्ह्यू मॉडरेटली बुलिश आहे. बरं, मग ही स्ट्रॅटेजी बनवायची कशी? अगदी सोपं आहे. फक्त 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, आपण 25,000चा पुट ऑप्शन विकतो. यातून काय होतं, आपल्याला प्रीमियम मिळतो म्हणजे पैसे मिळतात. आणि दुसरी स्टेप, स्वतःच्या संरक्षणासाठी आपण 24,900चा पुट ऑप्शन खरेदी करतो. हा खरेदी केलेला पुट आहे ना, तो एका इन्शुरन्स पॉलिसीसारखं काम करतो. आपलं नुकसान मर्यादित ठेवतो. चला, आता जरा गणित बघूया. समजा निफ्टीचा लॉट साईज 75चा आहे. आपण 25,000चा पुट विकला. त्याचा प्रीमियम मिळाला ₹100. म्हणजे 100 गुणिले 75, ₹7,500 आपल्याकडे आले. त्याचवेळी आपण 24,900चा पुट खरेदी केला. त्यासाठी आपण ₹60 प्रीमियम दिला. म्हणजे 60 गुणिले 75, ₹4,500 आपल्या खिशातून गेले. म्हणजे बघा, 7,500 आले आणि 4,500 गेले. मग शिल्लक किती राहिले? बरोबर, ₹3,000. आणि हे ₹3,000 आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये लगेचच्या लगेच जमा होतात. हाच या स्ट्रॅटेजीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. ट्रेड घेतानाच कमाई सुरू. ओके, पैसे तर मिळाले, पण कोणत्याही ट्रेडरच्या मनात पहिला प्रश्न काय येतो? अरे यार, जास्तीत जास्त फायदा किती होणार आणि नुकसान झालं तर किती होणार? चला, आता तेच बघूया. आणि या स्ट्रॅटेजीची हीच तर खासियत आहे. आपल्याला ट्रेड घ्यायच्या आधीच आपला मॅक्सिमम प्रॉफिट आणि मॅक्सिमम लॉस दोन्ही गोष्टी पक्क्या माहीत असतात. इथे आपला जास्तीत जास्त नफा किती आहे? तर ते ₹3,000, जो आपल्याला नेट प्रीमियम मिळाला होता. आणि तोटा सुद्धा फिक्स आहे. ₹4,500 तो लॉक झालाय. यापेक्षा ₹1 जास्त लॉस होणार नाही. आणि आपला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे अशी लेवल जिथे ना नफा ना तोटा असतो, ती आहे 24,960. ठीक आहे, आपण ट्रेड घेतला, प्रीमियम पण मिळाला, पण आता पुढे काय? एक्सपायरीच्या दिवशी काय काय होऊ शकतं? तर इथे मुख्यत्वे 3 सिनारिओ आहेत. चला, एक एक करून बघूया. चला, सगळ्यात आधी बेस्ट केस सिनारिओ बघूया. समजा आपली भविष्यवाणी खरी ठरली आणि एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी 25,000च्या वर बंद झाला. अशा वेळी काय होईल? आपण विकलेला आणि खरेदी केलेला दोन्ही पुट ऑप्शन्सची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. ते वर्थलेस एक्सपायर होतील. आणि आपल्याला सुरुवातीला जे ₹3,000 मिळाले होते ना, ते पूर्णच्या पूर्ण आपले झाले. हा झाला आपला मॅक्झिमम प्रॉफिट. आता बघूया वर्स्ट केस सिनारिओ. समजा आपलं गणित चुकलं आणि मार्केट आपल्या विरोधात गेलं. निफ्टी 24,900च्या खाली गेला. आता इथेच तर गंमत आहे. जरी मार्केट आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध गेलं तरी आपलं नुकसान अमर्याद नाही, ते लिमिटेड आहे. आठवते आपण एक पुट खरेदी केला होता इन्शुरन्स म्हणून, तोच आपल्याला इथे वाचवतो. आपलं जास्तीत जास्त नुकसान फक्त ₹4,500वरच थांबतं. याच्यापेक्षा जास्त लॉस होऊच शकत नाही. आणि आता तिसरा सिनारिओ म्हणजे ब्रेक इव्हन. समजा निफ्टी अगदी बरोबर 24,960च्या लेवलवर बंद झाला. ही अशी लेवल आहे जिथे आपल्याला न काही फायदा होतो न काही नुकसान.
या पॉइंटवर काय होतं तर आपल्याला मिळालेला प्रीमियम आणि ऑप्शनमध्ये झालेला तोटा हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात. त्यामुळे नेट रिझल्ट येतो 0. ह्याच्या 1 रुपया जरी खाली मार्केट गेलं तर आपल्याला तोटा सुरू होतो. ओके, तर आत्तापर्यंत आपण ही स्ट्रॅटेजी कशी काम करते हे पाहिलं. पण मग प्रश्न असा आहे की ही स्ट्रॅटेजी नक्की वापरायची का आणि कोणी वापरायची? चला, याचे काही मुख्य फायदे पाहूया. खरं तर ही स्ट्रॅटेजी आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्ससाठी खूपच कामाची आहे. का? पहिलं म्हणजे यात रिस्क लिमिटेड आहे, हे आपल्याला आधीच माहीत असतं. दुसरं, ट्रेड घेताच अकाउंटमध्ये पैसे येतात. तिसरं, जर मार्केट स्टेबल राहिलं किंवा थोडं वर गेलं तरी आपल्याला फायदा होतो, म्हणजे प्रॉफिटची शक्यता जास्त आहे. चौथा म्हणजे नुसता एक पुट विकण्यापेक्षा यासाठी मार्जिन म्हणजे भांडवल खूप कमी लागतं. आणि शेवटचं म्हणजे यात वेळ आपल्या बाजूने काम करतो. जसजसा वेळ जातो तसतशी ऑप्शनची किंमत कमी होत जाते आणि तोच आपला फायदा असतो. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्यांचा बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन मॉडरेटली बुलिश आहे, म्हणजे बाजार हळूहळू वर जाईल किंवा स्थिर राहील असं वाटतंय, त्यांच्यासाठी इन्कम मिळवण्याची ही एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. तर मग आता विचार करा, बाजाराबद्दलच्या तुमच्या स्वतःच्या अंदाजानुसार आणि तुमची रिस्क घेण्याची तयारी किती आहे यानुसार ही इन्कम जनरेशन स्ट्रॅटेजी तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला सूट करते का?